मित्रांनो, पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे। तर मित्रांनो बघा, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वनरक्षक भरती बाबतीत महत्त्वपूर्ण अपडेट, महत्त्वपूर्ण सूचना आणि हायकोर्टचा म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचा जो काही सुप्रीम कोर्ट आहे त्याचा निर्णय पाहणार आहोत की काय झालेला आहे। आता मित्रांनो, वनरक्षक भरतीची संपूर्ण प्रोसेस सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो। तर डॉक्युमेंट पडताळणी व कागदपत्र व्हेरिफिकेशन म्हणजेच मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाबतीत काय अपडेट आलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सुप्रीम कोर्टचा निर्णय काय आहे। तर संपूर्ण भरती प्रक्रिया आता जलद। तर मित्रांनो, जो काही रिझल्ट आहे, जे काही ग्राउंड आहे त्या बाबतीत अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आणि तीच अपडेट मी तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे। तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कुठलाही डाऊट राहणार नाही की या ठिकाणी ग्राउंड कधी होणार आहे, सुप्रीम कोर्टचा निर्णय काय आहे, त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाबतीत अपडेट काय आणि जी काही सूचना आलेली आहे तर ती काय आलेली आहे, सर्व काही तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे मित्रांनो। आणि महत्त्वाचं म्हणजे कोणाकोणाला या ठिकाणी मित्रांनो वनरक्षक मध्ये भरती होता येईल, कमीत कमी किती गुण असले पाहिजेत ते सर्व काही तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा। सर्वप्रथम वनरक्षक संदर्भात येणारा सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळत असतात। तर मित्रांनो, व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। समोर पाहू शकतात की प्रादेशिक निवड समिती छत्रपती संभाजीनगर लेखापाल गट क आणि या ठिकाणी मित्रांनो डेट पण पाहू शकतात। इथं काय माहिती देण्यात आलेली आहे अगोदर ते सर्व काही लक्षात घ्या मित्रांनो। की लेखापाल गट क पाहू शकतात की लेखापाल गट क पदासाठी प्रसिद्ध करण्यात येत असलेल्या गुणवत्ता यादीत समाविष्ट उमेदवारांना कागदपत्रे तपासणीकरिता उपस्थित राहण्याबाबत कालबद्ध या ठिकाणी कार्यक्रम वन विभागाचे संकेतस्थळ या ठिकाणी मित्रांनो समोर पाहू शकतात की त्यानुसार मित्रांनो बघा, तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्यानुसार उमेदवारांनी खालील ठिकाण व वेळापत्रकानुसार कागदपत्रे तपासणीसाठी उपस्थित राहावं। तुम्हाला हे स्थळ देण्यात आलेले अभिलेख तपासणीचे ठिकाण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आणि तारीख पण देण्यात आली 3 तारखेला छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी वनरक्षकसाठी अर्ज केलेला आहे मित्रांनो लेखापालसाठी, इथं पाहू शकतात काय माहिती देण्यात आलेली आहे। ज्या विद्यार्थ्यांना तिथं जायचं आहे त्यांचं संपूर्ण या ठिकाणी नाव देण्यात आलेलं आहे, सर्व काही डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे मित्रांनो, लक्षात घ्या। तर सगळ्या विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्र घेऊन तिथं हजर राहायचं एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छिते। आणि जो विद्यार्थी या ठिकाणी तारीख चुकवेल मित्रांनो लक्षात घ्या, जो वेळेवर उपस्थित राहणार नाही, त्या दिवशी उपस्थित राहणार नाहीये, तो डायरेक्टली मित्रांनो या ठिकाणी त्याला वापस संधी दिली जाणार नाही असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। तर ही लिस्ट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पाहायला मिळेल मित्रांनो। आता मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे याच्यावरून तुम्हाला काय लक्षात येतंय, ह्या सगळ्या सूचना देण्यात आलेल्या आहे मित्रांनो। तर लक्षात घ्या तुमचं वनरक्षकचं ग्राउंड, तर या बाबतीत मित्रांनो याचा काय संबंध आहे। तर बघा, ही सगळी मित्रांनो लेखापालसाठीची प्रोसेस सुरू आहे आणि महत्त्वाचं म्हणजे असं मित्रांनो सांगण्याचा प्रयत्न मी करतोय की आता याच्यासाठी लेखापालसाठी मित्रांनो या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतंय, मग आपलं कधी होणार आहे वनरक्षकसाठी मित्रांनो, तर तेच मी तुम्हाला सांगतो। तलाठीचं सुद्धा मित्रांनो पेचा निकालच्या अगोदर निर्णय घेण्यात आलेला आहे, म्हणजे 2 दिवसांनी मित्रांनो आपल्याला त्या बाबतीत नॉर्मलायझेशन किंवा रिझल्ट बाबतीत अपडेट पाहायला भेटणार आहे मित्रांनो तलाठी भरतीचं। तर त्याच पद्धतीने वनरक्षकसाठी सुद्धा आपल्याला पाहायला भेटायला पाहिजेत मित्रांनो, अशी शासनाने या ठिकाणी मित्रांनो विद्यार्थ्यांना हमी दिली पाहिजेत। कारण मित्रांनो बघा, या ठिकाणी आता तुम्ही ग्राउंडची प्रॅक्टिस करताय परंतु तुम्हालाच नाही तर कोणालाच माहिती नाही की ग्राउंड कधी होणार आहे, काय होणार आहे, या ठिकाणी रिझल्ट कधी लागणार आहे, ग्राउंडसाठी पात्र यादी कधी लागणार आहे। तर मित्रांनो जी काही माहिती समोर येते त्याच्यावरून फक्त एकच गोष्ट कळते की आता वनरक्षक भरती जलद घेण्याचा या ठिकाणी मित्रांनो निर्णय असेल आणि मित्रांनो आहे त्याची प्रोसेस सुरू आहे की लेखापालसाठी जर मित्रांनो कागदपत्र तपासणी सुरू होत आहे तर तुमचं सुद्धा वनरक्षकचं ग्राउंडसाठी पात्र यादी सुद्धा आता लवकरात लवकर प्रसिद्ध होईल। आणि ग्राउंड कधी होईल ते मी तुम्हाला बोललेलो आहे की ग्राउंड तुमचं फेब्रुवारीमध्ये मित्रांनो बघा, जानेवारीच्या शेवटी किंवा फेब्रुवारीमध्ये मित्रांनो तुमचं ग्राउंड होणार आहे आणि 100% होणार आहे। त्याच्यामुळे काळजी करू नका की माझं ग्राउंड कधी होईल। आता कोण कोण पात्र होईल ग्राउंडसाठी ते सर्व काही मी तुम्हाला सांगितलेलं आहे। 54+ वाल्यांनी ग्राउंडची बिनधास्त तयारी करायची मित्रांनो, एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छुक आहे। आणि मित्रांनो सुप्रीम कोर्टचा निर्णय मित्रांनो जो काही आहे तर त्याच्यासाठी मित्रांनो 9 तारीख आहे, लक्षात घ्या। तर ही विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज आहे, परंतु लवकरात लवकर लागला पाहिजे। तर अजून त्या बाबतीत कुठली अपडेट नाहीये, जशी येईल तशी मी तुम्हाला देणार आहे। भरपूर विद्यार्थी विचारत होते सर कागदपत्र पडताळणी लेखापालसाठी सुरू आहे, मग आता वनरक्षकचा रिझल्ट कधी लागेल आणि ग्राउंड कधी होईल मित्रांनो, तेच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की 9 तारखेला निर्णय होऊन जाईल मित्रांनो। त्याच्या अगोदर रिझल्ट लागेल का मित्रांनो, लागू पण शकतो, जसंही लागेल तशी मी अपडेट देणार आहे। यामध्ये काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा। ग्राउंडची जास्तीत जास्त तयारी करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर मात्र प्लीज यार सबस्क्राइब करायला विसरू नका। सर्वप्रथम अपडेट तुम्हाला समोरच्या मीच आपल्या चॅनलवरती देणार आहे। तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करा। तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।